मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत भाजप शिवसेना स्थानिक नेतृत्वाच्या सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने शिवसेना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशान्वये अखेर 4 महिन्यांती भाजप शिवसेना युतीची घोषणा करण्यात आली। आमदार डॉक्टर बालाजी केणीकर तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजुळे पाटील, नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजुळे तसेच विद्यमान उपनगराध्यक्ष सदामामा पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बेशेग अशा इतर अनेक दिग्गज नेत्यांच्या अनुषंगाने तथा प्रमुख उपस्थितीत खासदार कार्यालयाअंतर्गत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेअंतर्गत सदर युतीची घोषणा करण्यात आली। परंतु गत अनेक वर्षांच्या शिवसेनेच्या परंपरेअंतर्गत शिवसेना शहर प्रमुखांची अनुपस्थिती तसेच आक्रमक नेतृत्वाशी छबी असणारे राजेंद्र वाळेकर तसेच शिवसेना आक्रमक युवा नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर तथा शिवसेना गटनेते रवींद्र करंजुळे यांची असणारी अनुपस्थिती तथा प्रामुख्याने शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून सदर युतीबाबत करण्यात आलेली उघड नाराजी तसेच सदर युतीच्या घोषणेच्या अनुषंगाने शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचा शिवसेनेला कायमचे करण्यात आलेला जय महाराष्ट्र यामुळे सदर युतीबाबत साशंकता निर्माण केली जात असताना शिवसेना तथा भाजप गटनेत्यांकडून मनोमिलनांच्या अनुषंगाने एकमेकांच्या विरोधात असलेल्या याचिका मागे घेणार असल्याची करण्यात आलेली घोषणा यामुळे अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत भाजप शिवसेना युती होणार हे मात्र निश्चित झाले। तरी देखील शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतची जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले अधिकृत पत्र याबाबतची असणारी संदिग्धता यामुळे शिवसेना भाजप वरिष्ठ नेतृत्वाच्या अनुषंगाने तथा आदेशान्वये अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत घोषित केलेली सदर युती खऱ्या अर्थाने स्थानिक पातळीवर अबाधित राहील का, अन्यथा काही दुसफूस अंतर्गत कलह पाहावयास मिळेल याबाबतचे तर्कवितर्क नागरिकांमध्ये लढवण्यात येत असून त्याच अनुषंगाने शिवसेना युवा आक्रमक नगरसेवक विकास सोमेश्वर यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या 12 नगरसेवकांबाबत अपात्रतेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले पत्र विकास सोमेश्वर मागे घेणार का, याच महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाजप शिवसेना युतीची स्थानिक पातळीवर असणारे भवितव्य तथा तडजोड रूपी कार्यपद्धती अवलंबून राहील हे मात्र नक्की खरे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।